तणनाशक मारताना जमिनीमध्ये भरपूर ओल असली पाहिजे. तर मग आपण गवतावर तणनाशक मारल्यानंतर 10 दिवसांनी पाणी दिल्यावर वाढत असलेलं तण हिरवगार कसं काय होतं? तर हा मला पडलेला प्रश्न. तर आपण ऊसावर आताच तणनाशक मारलं, तर त्याच्यामध्ये आपण काय काय मारलेलं आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊ. याच्यामध्ये आपण 2,4-D सोडियम साल्ट 80% WP वालं हे 2,4-D पावडरमध्ये आपण वापरलेलं आहे. याच्यासोबतच आपण अमेट्रियन 80% WG वालं हे पण आपण शेवाळ्यासारखं हे आपण वापरलेलं आहे अमेट्रियन. आणि तिसरं आहे डायरॉन 80% WP वालं. हे जी घटकाची जी मात्रा होती ही जर लक्षात आलं तर आपल्याला याची जी मात्रा आहे ही साऱ्याची तिघाची पण 80% वालीची आहे. याची पण 80 आणि याची पण 80 आणि तिसऱ्याची पण 80. आता हे तणनाशक मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः चालू पाण्यात मारलेलं आहे. मी रिझल्ट मला थोडेसे साधारणच वाटले, एवढे काय म्हणावं असे वाटले नाही. आणि आता सध्या उरलेलं आहे म्हणून मी परत वापरले. काही साऱ्याला आपल्याकडं लावळा होता म्हणून आपण लावळा स्पेशल, आता हे नाव जर अवघड आहे, क्लोरिमोरॉन इथाईल 25% WP हे स्पेशल आहे लवाळ्यासाठी. मला सांगितलं, मला काय माहिती नाही, पण हे आपण लवाळा होता म्हणून आपण हे सध्या वापरलेलं आहे. आणि याच्यासोबत जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जे तणनाशक आपण उरलेलं होतं, तर याच्यासोबत आपण एकत्र करून आता फवारणी केली. आता ह्यावेळेस फवारणी करताना कोरड्यामध्ये फवारणी केलेली. आणि आता हे फवारणी झाल्यानंतर आपण याला पाणी सोडणार येतं. याचे रिझल्ट बघू आपण आता कसे आहे तिथं. याचे रिझल्ट पुढच्या व्हिडिओमध्ये कळवू किंवा एखादा व्हिडिओ आपण याच्यावर बनवू. आणि या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट करा.